पडलेल्या पावसानं आझाद मैदानामध्ये काही ठिकाणी पाणी आहे, चिखल आहे, मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय की या पडलेल्या पावसाच्या पाण्यामधून हे सगळे शिवसैनिक वाद काढत अखेर आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। पायाखाली आपल्याला चिखल पाहायला मिळतो, मात्र त्याची कोणतीही पर्वा न करता हे सगळे शिवसैनिक आपण पाहतोय की काही ठिकाणी शिवसैनिक खुर्च्यांवरचं पाणी काढताना पाहायला मिळतात। काही वेळापूर्वी जो पाऊस पडलेला होता त्या पावसानं आपण पाहतोय की खुर्च्यांवरती पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळतं, त्यामुळे खुर्च्यांवरचं पाणी काढून बसण्याची वेळ आपण पाहतोय या ठिकाणी शिवसैनिकांवरती आलेली आहे। मात्र तरी सुद्धा आम्ही शिवसेनेसाठी चिखलामध्ये बसायला तयार आहोत हीच भावना घेऊन हे सगळे शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की सगळ्याच खुर्च्यांवरती पाणी आहे, कारण काही वेळापूर्वी पावसानं हजेरी लावली होती, त्यामुळे काहीशी तारांबळ जी आहे ती शिवसैनिकांची या ठिकाणी उडालेली पाहायला मिळाली। मात्र मोठ्या संख्येनं हे सगळे शिवसैनिक आपण पाहतोय की शिवाजी पार्क मैदानामध्ये हळूहळू करून दाखल होत आहेत। हातामध्ये वेगवेगळे फलक घेत आपल्या मनातली भावना मांडत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, त्याचबरोबर उद्धव ठाकरे आज नक्की काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मात्र आपण पाहतोय की संपूर्ण या परिसरामध्ये आपल्याला पाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतं, मात्र पायाखाली चिखल पाणी असताना सुद्धा हे सगळे शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला चिखलामध्ये बसलेले पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला पाहतोय की संपूर्ण शिवसेनेचं भगवं वस्त्र परिधान करून हे शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्या पायाखाली पाणी पाहायला मिळतंय। मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय की या शिवाजी पार्क मैदानामध्ये हे सगळे शिवसैनिक या ठिकाणी दाखल होत आहेत। काका कुठून आले? दिवा। आता ही पायाखाली पाणी आहे, सगळं चिखल आहे, तरी सुद्धा हे काय आता सरकारला तोडवायचं, 50 खोके घेतले त्यांना तोडवायचं काम करायचं आहे। शेतकऱ्यांना लक्ष देत नाहीत, काय नाही, गरीब लोक मारतात इकडे। तुम्ही कुठून आले? आम्ही पालघर वाडा वाडा। आता ही काय खाली सगळं पाणी आहे, चिखल आहे? पाणी किती जरी असलं, जर जसं पंढरपूरचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये कितीही जरी पाणी असलं किंवा दुष्काळ असला तरी लोक जायची राहत नाही। आमची पंढरी आहे, इथेशी किती पाणी असलं किती गरमी असली तरी आम्ही इथेच येणार आहोत। आणि आम्हाला ते आमच्या बाळासाहेबांनी संस्कृती घालून दिलेली आहे दसरा मेळाव्याची, त्या निमित्ताने आहे सर्व शिवसैनिक इथे जथ्थाचे जथ्था। दसरा मेळाव्याची संस्कृती जी आहे ती बाळासाहेब ठाकरेंनी घालून दिलेली आहे, त्यामुळं इथं कितीही पाणी असलं तरी सुद्धा आम्ही येणार अशा पद्धतीचा पवित्र या सगळ्या शिवसैनिकांनी घेतलेला पाहायला मिळतो। आणि आपण पाहतोय की शिवसैनिक हळू करून आता शिवाजी पार्क मैदानामध्ये येत आहेत। उठून उभा राहा जरा। कुठून आले? कुठून आले? काय हे सगळे परिधान केलंय? 40 वर्ष आले। 40 वर्ष। बोलायचं काय तुमची भावना काय आहे? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे का? हा, एकत्र राहायला पाहिजे। बरं बरं काय होईल जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलं? बरं वाटेल। बरं वाटेल। हा, बरं, तुम्ही हे रुद्राक्षाच्या माळा घातलेत बाळासाहेब जसे घालायचे तसे, किती वर्षांपासून शिवसेनेमध्ये आहात? 40 वर्ष आले। 40 वर्ष। बरं, आता हे 2 शिवसेना झाल्या, 2 मेळावे होत आहेत सगळीकडे, ते मला आवडत नाही। आवडत नाही? नाही नाही। बरं, काही झालं तर उद्धव साहेबांचं भाषण ऐकायचं? हा, ऐका उद्धव साहेब। काय खाली सगळं पायाखाली चिखल आहे, पाणी आहे. चिखलात काय करणार? हां. ऐकायचं? हा, ऐकायचं ऐकायचं नाही? नाही नाही। पाहतोय की सगळे शिवसैनिक या ठिकाणी शिवाजी पार्क मैदानामध्ये आलेले आहेत। खाली पाणी चिखल आहे, मात्र तरी सुद्धा शिवसेनेचा दसरा मेळाव्यातलं उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकायचं म्हणून हे सगळे शिवसैनिक आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। चिखलाचं साम्राज्य जरी असलं तरी सुद्धा दसरा मेळाव्याला ही शिवसैनिकांची गर्दी आपल्याला शिवाजी पार्क मैदानामध्ये होताना पाहायला मिळते। त्यावर कृष्णा सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।